रुक्मिणीनगर येथील लक्ष्मी गॅस एजन्सीकडून घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्यानं संतप्त नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत प्रशासनाकडे तक्रार दाखल केली। या प्रकारामुळे परिसरात नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालं। माहितीनुसार सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जागतिक इंधन पुरवठ्यावर होत असल्याचं सांगितलं जात आहे। त्याचेच पडसाद अमरावती शहरात उमटताना दिसत असून घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई भासत आहे। या परिस्थितीचा काही गॅस एजन्सीकडून गैरफायदा घेत ब्लॅक मार्केटिंग केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। लक्ष्मी गॅस एजन्सीकडून सिलेंडर बुकिंग केल्यानंतर ग्राहकांच्या मोबाईलवर सिलेंडर डिलिव्हर याचा मेसेज येतो, मात्र प्रत्यक्षात सिलेंडर घरी पोहोचत नसल्याची तक्रार करण्यात आली। त्यामुळे नागरिक संतप्त झाले असून त्यांनी संबंधित एजन्सी विरोधात कारवाईची मागणी केली आहे। आज मोठ्या संख्येने नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते। उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। गॅस पुरवठा सुरळीत करावा, ब्लॅक मार्केटिंग रोखावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय। असं आहे, लक्ष्मी गॅस एजन्सी जी आहे ते पूर्ण गॅसबद्दल काळाबाजारी करत आहे आणि कोणालाच ते सिलेंडर देत नाही आहे। 2 दिवस झाले त्यांनी आपलं ऑफिस बंद करून ठेवलं आहे। प्रत्येकाला सांगत आहे की 2 वाजता गाडी येते, 4 वाजता गाडी येते, 5 वाजता गाडी येते, तुम्ही या। 2 दिवसाहून सगळे नागरिक तिथं दिवसभर थांबतात आणि परत वापस चालले जातात। कोणाचा फोन उचलत नाही, कोणाचा फोन उचलला तर सांगते का आम्हाला टाईम लागेल, तुम्ही उद्या या, परवा या। सगळ्यांना तो असाच करताय। त्यांनी सगळे सिलेंडर हे जे आहे ब्लॅकमध्ये विकलेले आहे। पूर्ण काही नागरिकांना डिलिव्हरीचे मेसेज आले आहे। त्याने तुम्हाला OTP घेतला आहे आणि OTP घेतल्यानंतर तो असं सांगतं का तुमचा सिलेंडर पोचला तर तुम्ही नेक्स्ट बुकिंग करा। आणि काही लोकांनी तर त्यांनी पावती फाडली आहे, पैसे भरले तरी त्याला सिलेंडर दिलं नाही आहे। आणि फक्त लक्ष्मी गॅस एजन्सीच असं करत आहे, बाकी सगळी गॅस एजन्सी प्रत्येकाला व्यवस्थितपणे सुरळीतपणे गॅस वाटप करत आहे। कुठे एजन्सी? लक्ष्मी गॅस एजन्सी रुक्मिणीनगरला आहे। आम्ही त्याच निमित्ताने कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे, RDC साहेबांना निवेदन दिलं आहे। RDC साहेबांनी पुरवठा अधिकारी राऊत साहेब यांना बोलवलं आहे। राऊत साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की आम्ही अर्ध्या तासात आम्ही आता इथं गॅस एजन्सीमध्ये येतो आणि पूर्ण आम्ही तिथं चौकशी करतो आणि त्याच्या गोडाऊनला पण येऊन चौकशी करतो आणि आम्हाला गॅस देतो असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे।